आर्थिक अडचणींनी ग्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। महाबीज कंपनीने यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणे देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे लागणार असून सुमारे 2625 क्विंटल बियाणांची मोफत वाटप करण्यात येणार आहे। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता खरीप हंगामात महाबीज कंपनीकडून मोठा दिलासा देण्यात आलाय। महाराष्ट्र डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी मोफत सोयाबीन बियाणे दिले जाणार आहेत। एकूण 2625 क्विंटल बियाणांचे मोफत वितरण होणार असून त्याचबरोबर 1012 क्विंटल बियाणांच्या मोफत किट्सचेही वाटप करण्यात येणार आहे। या योजनेत शेतकऱ्याला एका हेक्टर क्षेत्रासाठी 3 बॅगे बियाणे मिळणार आहे। शेतकऱ्यांना हे बियाणे घरपोच न करता निर्धारित केंद्रांवरनं वितरित करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी महाबीज कंपनीने यंदा बाजारात एकूण 12,000 क्विंटल बियाणे विक्रीसाठी आणले असून ते फक्त 73 रुपये किलो दराने मिळणार आहे। खास बाब म्हणजे 5 वर्षाआतील नव्या वाणासाठी 100% अनुदान दिले जाणार आहे। याशिवाय तूर बियाणासाठी महाबीज कंपनीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। मागील 10 वर्षातील बियाणांवर प्रति किलो 50 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे। त्यामुळे 180 रुपये किलो दर असलेले तुरीचे बियाणे शेतकऱ्यांना केवळ 130 रुपये किलो दराने मिळणार आहे। हा उपक्रम विशेषतः यवतमाळ सारख्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आहे। अनेक शेतकऱ्यांना बँक कर्ज न मिळाल्याने बी बियाणे खरेदीसाठी अडचणी येत आहेत। अशा स्थितीत महाबीजचा हा निर्णय शेतकऱ्यांकरिता एक मोठा आधार ठरणार आहे। शेतकऱ्यांच्या कष्टातून देशाचे पोषण होते आणि त्यांच्या मदतीसाठी महाबीज सारख्या संस्थांचा पुढाकार आशादायक ठरतो। यवतमाळच्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी ही योजना खरीप हंगामात निश्चितच मोठा दिलासा देईल। अशाच महत्त्वपूर्ण दिलासादायक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।